लोणावळ्यामध्ये आल्यानंतर खास घरगुती आणि एका विशिष्ट पद्धतीची थाळी कुठे मिळते ते शोध करत करत मी आज पोचलो आहे एका भोजनालयामध्ये. त्याचं नाव आहे श्री लोहाणा भोजनालय आणि इथे मी घरगुती थाळी खाणार आहे. तर थोडीशी हिस्ट्री या थाळीबद्दलची. लोहाणा हे जे लोक होते, ही जी कम्युनिटी होती ती सिंध आणि पंजाब या साईडला होती. नंतर त्यांनी मध्य भारतामध्ये डिस्प्लेस झाले ते सगळे आणि मेजॉरिटी लोक गुजरातमध्ये इस्टॅब्लिश झाले आणि त्यांच्या थाळीवरती थोडासा गुजराती प्रभाव आहे. तरी त्यांचे मूळचे जे मसाले आहेत, मूळची करण्याची जी पद्धत आहे ती तशीच आहे आणि ती तशीच आहे का इथे ते मी चेक करणार आहे. बघूया थाळी वाढायला घेतात. आता अशा ठिकाणी बर्गरचं थाळी आलेली आहे. या ठिकाणी आहे लोणचं, या ठिकाणी फुलके, पापड, बटाट्याची भाजी, ही आमटी आहे, काहीतरी खास वेगळी आमटी आहे यांची. इथे ही मिक्स भाजी आहे आज आणि या ठिकाणी हे छाछ किंवा ताक, सलाड वगैरे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गुलाबजांबू किंवा गुलाबजाम. सो थाळी आलेली आहे, मी खायला सुरुवात करतो. यांच्या खास ज्या चवी आहेत लोहाणा कम्युनिटीच्या त्याबद्दल तुम्हाला लगेच सांगतो. सो सगळ्यात एक्सायटिंग पार्ट थाळी खाणे. त्याच्या आधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ मी इंडिव्हिज्युअली टेस्ट करतो. बटाट्याची भाजी अतिशय झकास, वेगळाच मसाला आहे, जिऱ्याचा वापर केलेला याच्यामध्ये आणि अतिशय क्लासी टाईपची टेस्ट आहे, जबरदस्त. मी इतकी बटाट्याची भाजी खाल्लेली आहे, व्हरायटी बटाट्याची भाजी खाल्लेली आहे, पण ह्यांचा जो मसाला आहे खास अमेझिंग. म्हणजे याला मसाला वापरला आहे वेगळा असा सुरेख. ही मिक्स भाजी आहे, मटार आहे, पनीर आहे आणि इतरही बऱ्याच बारीक भाज्या करून टाकलेल्या आहेत. चव कशी बघूया. ॲब्सोल्यूट एक्सलंट, घरच्यासारखी असं चव. अजिबात ओव्हरपॉवरिंग नाही आहे कुठल्या टाईपचा मसाला आणि कुठलाही त्रास हे खाल्ल्यानंतर होणार नाही या टाईपची सर्वसमावेशक अशी छान मस्त भाजी आहे. पुढे ही त्यांची डाल, टोमॅटो आहे त्याच्यामध्ये, कांदा आहे त्यामध्ये, परत एकही ट्रेडिशनल चव आपल्याकडे जे चव आहेत त्यातली नाही आहे. अतिशय सुरेख आणि सुंदर, अतिशय चविष्ट अशी आमटी आहे. आता आपण खाल्ले तिन्ही पदार्थ अमेझिंग, अतिशय अमेझिंग होते. फुलका, सो फुलका कसा आहे बघूया, च्यू आहे का कसा आहे ते. इझिली चावता येईल या टाईपचा हा फुलका आहे. सो ओव्हरऑल थाळी खायला मजा येणार आहे. मध्ये मध्ये मी अजून चवी डिटेल्स सांगत राहतो, बघत राहतो मी. आमटीमध्ये टोमॅटो, कांदा अतिशय छान वापरलेला आहे आणि त्याचबरोबर हिंगाचा जो अप्रतिम वापर व्हायला पाहिजे, म्हणजे ओव्हरपॉवर पण नाही झाला पाहिजे, अगदी टाकले नाही टाकले कळत नाही असं नाही. अतिशय सुरेख चव या आमटीला आलेली आहे, मस्त. यापूर्वी इथे 7-8 वेळेला येऊन जेवलेलो आहे. इथले मसाले अतिशय छान असतात, अजिबात त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा असं हे जेवण आहे. गुजराती पद्धतीचा म्हणजे स्वयंपाक पद्धतीचा किंचित प्रभाव याच्यावर आहे, पण मूळचे जे मसाले आहेत ते परत लोहाणा कम्युनिटीचे जे असतात त्याचं. इथे मसाले, इथे हलके फुलके पदार्थ अतिशय चविष्ट, हे अंगावर येत नाही आहेत बेसिकली अजिबात. आणि याची चव जी आहे अतिशय छान लागलेली आहे. हे खाल्ल्यानंतर झोप वगैरे येते, अंगावर येतं, नको नकोसं पुढं वाटायला लागतं, असं अजिबात होत नाही. हे जेवण कितीही केलं, ॲक्च्युली अनलिमिटेड आहे, कितीही केलं जेवण तरीही अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि ते कंटिन्यूस वाढत राहतं इथे. मस्त. लोणावळ्यामध्ये अशी थाळी मिळते याच्यावर विश्वास बसणं फार अवघड आहे. थंडगार ताक, तेही अनलिमिटेड. त्याच्यामुळे मी अजिबात साधं पाणी इथं पित नाही, डायरेक्ट पाणी प्यावं असं वाटलं ताक घ्यायचं आणि भारतभर, महाराष्ट्रभर वेगळ्या थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, आपली गुजराती, मारवाडी, राजस्थानी, जैन थाळ्यासुद्धा खाल्लेल्या आहेत. पण लोहाणा कम्युनिटीची ही स्पेशल मसाले वापरले गेलेली थाळी रेअर. आपल्या चॅनलवर मी पहिल्यांदाच असं काही कव्हर करतो. याच्यात मी 7-8 वेळेला ही थाळी खाल्लेली आणि खूप तेव्हाच आवडली. तेव्हाच ठरवलं होतं मी की आपल्या चॅनलसाठी कधी आणि ही आपण कव्हर करूया म्हणून. अमेझिंग. तुम्हाला या चुकवू नये अशा चवी ज्या असतात त्यातली ही एक चव आहे. नक्कीच यायला पाहिजे अशी ही जागा आहे. मोहरी लावणे म्हणजे काय प्रकार असतो या लोणच्यामध्ये अनुभवायला मिळतो. अतिशय उत्कृष्ट वापर मोहरीचा जो केलेला आहे आणि त्याच्यामुळे चव आणि तुमच्या लाळ ग्रंथी भयानक ॲक्टिव्ह होतात.
आनंद मिळतो खाताना. कधी कधी थाळ्या खाताना तोच पण आपल्याला जाणवायला लागतो पदार्थांच्या चवींमधला. पण या ज्या चवी आहेत ह्या अतिशय युनिक आणि आत्तापर्यंत कुठेही मला सापडल्या नाही या टाईपच्या या झकास चवी आहेत, मन तृप्त करणाऱ्या. मस्त. अशा या छान चविष्ट बर्गरचं अनलिमिटेड थाळीची किंमत फक्त 170 रुपये आणि श्री लोहाणा भोजनालय लोणावळा. मी कसं पोहोचायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर मी मित्रगुरू साइन ऑफ करतो या छानशा सुंदर थाळीवरनं ऑन दिस गुलाबजाम. छान आहे तो सुद्धा. शुभम भवतु. हां, आणि आज थाळी डाएट उद्या.